नवीन वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडर बदलणं नाही, तर स्वतःला नव्याने घडवण्याची संधी. गुढीपाडवा फक्त सण नाही, तो आहे नवीन सुरुवातीचा उत्सव, मराठी नवीन वर्षाची पहिली पायरी. असं म्हणतात या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. तसेच श्रीरामांनी याच दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली. म्हणून गुढी म्हणजे नवीन आशा, उत्साह, नवी उमंग. जीवनात अनेक वळणं आली, काही सोपी, काही कठीण, पण प्रत्येक अनुभवाने आणखी मजबूत बनवलं. ऑब्स्टॅकल्स आर द पॉवर जनरेटर. आणि आज या नवीन घरात, स्वतःच्या हक्काच्या घरात हा पहिला सण गुढीपाडवा. नवीन घर, नवी ऊर्जा, नवीन स्वप्नांची नवी सुरुवात. आज उभी केलेली गुढी संस्कृती परंपरा तर आहेच, पण संघर्षमय प्रवासाचा अभिमान आहे. ही गुढी फक्त उभी नाही, ती आत्मविश्वासाची उंची आहे. नवीन घर, नवीन स्वप्न, नवी ऊर्जा आणि अढळ विश्वास, याच ताकदीने अजून खूप काही घडवायचंय. प्रत्येक वर्ष किती पटकन निघून जातं. कालपर्यंत लहान असलेली आमची मुलं आज समजूतदार झाली आहेत. माझ्या प्रत्येक कामात माझ्यासोबत उभी आहेत. मुलं मोठी होत जातात तशी हे क्षण निसटून जाण्याची एक अनामिक हुरहुरही मनाला लागून राहते. स्वयंपाक करताना त्यांचा सहभाग मला खूप आनंददायी वाटला. आज सगळ्यांनी मिळून प्रेमाने नैवेद्य बनवला. पुरी, श्रीखंड, गरमागरम वरण भात आणि समाधानाने भरलेला प्रत्येक घास. आज मुलांसोबत सण साजरे होत आहेत. शिक्षणासाठी मुलं घराबाहेर पडली की याच अविस्मरणीय आठवणी मनात कायम घर करून राहतात. गुढीला आपण कडुलिंबाचा पाला लावतो आणि साखरेचे हार आणि कंगण लावतो. मला वाटतं गुढीपाडवा आपल्याला शिकवतो जीवनातीलही कडू गोड अनुभव स्वीकारायला, प्रत्येक नवीन सुरुवातीला आनंदाने सामोरे जायला आणि यशाचे उंच शिखर गाठायला. गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.